चला तर मग आज आपण खमण असा ढोकळा बनवणार आहेत. अर्ध्या तासात झटपट असा हा ढोकळा आपण बनवणार आहोत. यासाठी कढईमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. गॅसवरती ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत हा डब्बा आपण यामध्ये पीठ ओतणार आहे, ढोकळ्याचे बॅटर ओतणार आहे. तोपर्यंत आपण या डब्याला तेल लावून हा डब्बा साईडला ठेवूया. आपण आता साहित्य पाहूया. इथं आपण साखर, सायट्रिक ॲसिड, मीठ, आपल्याला हवे तेवढे बेसन घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे. आता आपण इथे पातेल्यामध्ये बेसन घेतलेले आहे. आणखी थोडेसे यामध्ये बेसन ॲड करूया. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण साखर 3-4 चमचे साखर टाकून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत हे बॅटर मिक्स करून घेऊया. आपण आता यामध्ये सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा टाकून घेऊया. आणि यामध्ये लगेच आता सोडा आणि थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे. इकडे आपले पाणी गरम होत आलेलं आहे. मोठा गॅस करायचा, पाणी उकळलेलं आहे. आता आपण सोडा टाकला, पाणी टाकून हे मिक्स करून लगेच आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत. आता इथे आपण पाव चमचा सोडा टाकून घेऊया. पहा, पाव चमचे सोडा घातला की लगेच त्यावरती थोडेसे पाणी वतायचे आहे मिक्स करण्यासाठी. आणि पटपट आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे, फेटून घ्यायचे आहे. हे पूर्णपणे छान पीठ फेटून आता हे पीठ या डब्यामध्ये काढून घ्यायचे. आणि हा डब्बा आपण आता कढईमध्ये ठेवणार आहोत स्टँडवरती. हा डब्बा आपण आता स्टँडवरती ठेवणार आहोत या. आणि आता हे आपण झाकण ठेवून 15 मिनिट ठेवणार आहे वाफवण्यासाठी. 15 मिनिटांनी चेक करूया. आता आपले 15 मिनिट झालेले आहेत, ते चेक करूया आपण. बघा, ढोकळा झालेला आहे तयार छान. आता आपला ढोकळा चिटकतही नाही, आपण चेक केलेला आहे चाकूच्या सहाय्याने. आता आपण काढून घेऊया. आता आपण कढई बाजूला ठेवूया आणि यावरती फोडणीचा पॅन ठेवूया. त्या फोडणीच्या पॅनमध्ये तेल घालून घेऊया. यामध्ये मोहरी टाकली. आता यामध्ये थोडासा हिंग, कढीपत्ता टाकायचे. मोहरी हलवून घ्यायची, मिक्स करून यामध्ये पाणी ॲड करायचे. आता यामध्ये 3-4 चमचे साखर टाकायचे. त्यामध्ये हिरवी मिरची हे ॲड करायची. त्यामध्ये इथे मी थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे. नंतर थोडीशी हळद टाकायची आहे. हळद जास्त घालायची नाही, नाही घातली तरी चालते. आता ढोकळा आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण ढोकळा कट करून घेऊया. इकडे आपण फोडणीचे पाणी आहे ते उकळून झालेले आहे. गॅस बंद करून आता इकडे आपण ढोकळा कट करून त्यावरती ते पाणी टाकून घेऊया. हा मस्त ढोकळा झालेला आहे आपला. छान फुगलेला आहे ढोकळा. स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे. यावरती हे फोडणीचे पाणी सर्वत्र टाकून घेऊया. नंतर यावरती कोथिंबीर टाकायची. आपला ढोकळा खमंग असा स्पंजी ढोकळा तयार. अर्धा तासात आपला ढोकळा तयार होतो.